आज आपण बघणार आहोत लहान मुलांना पॉटी ट्रेनिंग कधीपासून करायचं, कसं करायचं. प्लस पॉटी ट्रेनिंग 2 दिवसामध्ये शक्य आहे का? जर तुमचं इंडियन टॉयलेट आहे, तर बाळांना पॉटी ट्रेनिंग कसं करायचं? 2 वर्षाची बाळं आहेत, पण अजिबात बाथरूममध्ये घुसत नाहीयेत, टॉयलेट सीटवर बसत नाहीयेत, तर काय करायचं? पॉटी सीटवर बसत नाहीयेत, तर काय करायचं? कसं ट्रेनिंग किंवा पॉटी टाईम थोडंसं हॅपी बनवायचं, फन बनवायचं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रेनिंग करायच्या आधी तुम्हाला तुमच्या बाळाला टॉयलेट ट्रेन करणं खूप गरजेचं आहे. कारण पॉटी दिवसातून 1 ते 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा लहान बाळ करतं. पण टॉयलेट खूप वेळा करतं. त्यामुळे जर तुम्हाला पॉटी ट्रेनिंग करायची आहे, तर त्याच्या आधी तुम्ही तुमच्या बाळाला टॉयलेट ट्रेन करणं खूप गरजेचं आहे किंवा पी ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याच्यासाठी डिटेल माहिती, डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. तो तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता म्हणे मी लिंक देते. बघूया लहान मुलांना पॉटी ट्रेनिंग कधीपासून करायची. तर जर तुमचं बाळ 18 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत आहे, तर तुम्ही तुमच्या बाळाला पॉटी ट्रेनिंग करू शकता. पालक असे आहेत जे म्हणतात, आमचं बाळ तर बसायला लागलं तेव्हापासून आम्ही आमच्या बाळाला पॉटी ट्रेन केलं आहे किंवा आमचं बाळ जेव्हा 7 महिन्याचं होतं तेव्हापासून त्याला पॉटी ट्रेनिंग केलेली आहे. 1 टाईम किंवा 2 टाईम त्याचे जे काही ठरलेले टायमिंग आहेत, त्यावरती त्यावेळेला पॉटी करतो. तर पालकांनो, नवीन पालकांनो, चांगली गोष्ट आहे जर तुमच्या बाळाला पॉटी ट्रेनिंग केलेली आहे तर. की माझ्या बाळाला पॉटी ट्रेनिंग केलेलं नाहीये किंवा इतक्या लवकर सुद्धा पॉटी ट्रेनिंग करतात. आता माझं बाळ तर 1.5 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे. आता काय करायचं बरं? तर लागतात ते बनत असतात. त्यामुळे टॉयलेट ट्रेन लवकर करू नका. हां, तुम्ही एक सवय लावू शकता की टॉयलेटमध्ये जाऊनच टॉयलेट करायचंय, शी करायचंय. पॉटी होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यानुसार आपलं शरीर सुद्धा बनत असतं. ज्या वेळेला बाळाचं शरीर बनतं, त्यावेळेला बाळ स्वतः सांगतं की हां बाबा अ, चेहरे करतं, वेगळे-वेगळे चेहरे करतं, थोडंसं इंटरेस्ट घेतं, बाळाला पॉटी ट्रेन करू शकता. सो चिल. जर तुमच्या बाळाला 1.5 वर्षाच्या 1.5-2 वर्षाच्या बाळाला सुद्धा तुम्ही पॉटी ट्रेनिंग नाही केली आहे, तर तुम्ही आता सुरुवात करू शकता. माझं एक उदाहरण देते. ज्यावेळेला माझं बाळ खूप लहान होतं, त्यावेळेला जर मी बाथरूममध्ये जरी गेली, तरी सुद्धा माझ्या बाळाला वाटायचं की मी कुठेतरी गेलीये. दरवाजा बंद झालाय म्हणजे मम्मा आपल्याला टाकून गेलीये. सो तो बाथरूमच्या इथे उभा राहायचा, दरवाजा वाजवायचा किंवा मला बोलायचा, "मला पण आतमध्ये घेऊन जा." आणि त्यावेळेला मला बाळाला माझ्या टॉयलेट क्लीन करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या बाळाला माझ्याबरोबरच टॉयलेटला किंवा कधी-कधी अशी सिच्युएशन यायची की शीला सुद्धा मला माझ्या बाळाला घेऊन जायला लागायचं. सो मी काय करायची, मी गेली की माझ्या बाळाला सुद्धा त्याची पॅन्टू आहे ती काढायची आणि त्याला तिथे उभं करायची आणि सांगायची, "बघ मम्मा अशी बसली आहे ना, मम्मा ना पॉटीला आली आहे, इथे बसली आहे." मी त्याला सांगायची त्याच्या भाषेमध्ये की "बाळा मम्मा आता शीला आलेली आहे, तर मम्मा शी करते." जेव्हा आपण शी साठी येतो त्यावेळेला असं बसायचं असतं वगैरे, वगैरे. त्या ज्या गोष्टी आहेत, आपण जे काही करत आहोत ते आपल्या बाळांना व्यवस्थित सांगणं खूप गरजेचं आहे. ह्यात लाजण्यासारखी किंवा शेम वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही. कारण ते बाळ म्हणजे पोरपान आहे. त्याला जर तुम्ही सांगणार नाही, समजवणार नाही, तर बाळाला समजणारच नाही की नेमकं करायचं काय आहे आतमध्ये जाऊन. नेमकं बसायचं आहे का? कधी-कधी बाळांना कॉन्स्टिपेशन होतं, कधी-कधी बाळांना कडक शी होते. मग अशा वेळी काय करायचं? तर लहान बाळ खूप रडतात, खूप रडतात. त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांना कळतच नाही, की आपल्याला काय करायचंय. त्यामुळे ज्यावेळेला मुलं क्युरियस असतात, त्यावेळेला तुम्ही तुमच्याबरोबर जर कम्फर्टेबल असाल, तुम्ही तुमच्याबरोबर बाळांना घेऊन जा. त्यांना सांगा, की आपण बाथरूममध्ये जाऊन शी करतो. बाथरूममध्ये जाऊन कसं आपण बसतो, कसं बसणं गरजेचं आहे. आणि प्लीज तुम्ही जर असं करत असाल, की आता पॉटी ट्रेनिंग करायची आहे, तर आपण आपल्या बाळाला संध्याकाळी 2 तास बाथरूममध्ये बसवून ठेवलंय पॉटी सीटवर आणि बाळाला सांगितलं, "शी कर, शी कर, शी कर. आता तुला इथं आलंयस ना, तर इथं शी करायची." असं नाही करायचं. बाळाला बोलायचंय बाळाशी, त्याच्याशी संवाद करायचा आहे. त्याला लाडी-गोडीने सांगायचंय, की आपण टॉयलेटमध्ये आलो आहे. आपल्याला आता इथे शी करायची आहे. आपण शीसाठी आलोय. इथे आपल्याला शी करायची आहे. आपल्याला असं बसायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना शिकवाव्या लागतात. लहान मुलांना त्या गोष्टी येत नाहीत.
तुम्ही जर म्हणालात 2 दिवसात पॉटी ट्रेनिंग करायची म्हणजे बाथरूममध्ये घेऊन जायचंय, त्याला शी होईपर्यंत तिथेच बसायचंय, बाळाने शी केली यायचं. असं नाही करायचं. बाळाला बाथरूममध्ये घेऊन जायचंय, त्याला जे काही होत आहे त्या सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेला बाळ स्वतः साईन देतं, क्युरियस असतं. लहान मुलं खूप क्युरियस असतात, की आई काय करते, बाबा काय करतायत, ते सगळं बघायचं असतं. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नाही. का? कारण तुम्हीच तर तुमच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकता. म्हणून तर म्हणतात, आई ही बाळाची पहिली गुरु आहे. कारण तुम्हालाच बाळाला शिकवायचं आहे, झोपायचं कसं, उठायचं कसं, जेवायचं कसं, चावायचं कसं, शी कशी करायची, अंघोळ कशी करायची, शी करून आल्याच्यानंतर हात धुवायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना चावून-चावून, हळू-हळू समजवायच्या असतात. आणि ह्या सगळ्या प्रवासाला म्हणतात पेरेंटिंग. सो अजिबात लाजू नका, अजिबात असं वाटून घेऊ नका, की हे सगळं कसं आपण आपल्या बाळांना सांगावं लागतं. त्याच वेळेला लहान मुलं ह्या सगळ्या गोष्टी शिकतात. जर तुम्हाला तुमच्या बाळाला पॉटी ट्रेनिंग करायची आहे, टॉयलेट ट्रेनिंग करायची आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डायपर काढून टाका. खूप असे पण डायपर आहेत जे खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यांच्यामध्ये अब्सॉर्ब करायची ताकद खूप चांगली असते. त्यामुळे जर बाळाला सू झालं, शी झालं, तर बाळाला समजतच नाही की बाळाने शी केलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बाळाला पॉटी ट्रेनिंग करत आहात किंवा टॉयलेट ट्रेनिंग करत आहात, तर बाळाला पहिला डायपर पासून वेगळं करा आणि बाळाला नॉर्मल पॅन्टू घाला, नॉर्मल अंडरवेअर घाला. बाळाला सांगा, आता तू मोठा झालास की नाही, किंवा आता तू मोठी झालीस की नाही, सो मम्मा आता अशी पॅन्टू घालते, अंडर पॅन्ट घालते, बाबा कसे अंडर पॅन्ट घालतात, तसं तू घाल. आता जर तुला सू करायची आहे किंवा शी करायची आहे, तर तू मम्माला सांगायचं, मम्मा तुझी पॅन्टू काढणार आणि मग तुला बाथरूम मध्ये घेऊन जाणार किंवा टॉयलेट सीटवर घेऊन जाणार. त्याने काय होईल, की तुझे चड्डू खराब होणार नाही आणि तुला घाण सुद्धा वाटणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या बाळाला समजवायला लागतात. काही मुलांना सवय असते वेगळे चेहरे करायची. हम्म. काय काय मुलं तर एकदम शांत उभे राहतात. ते शी करत असतात, कॉन्सन्ट्रेट करत असतात शी वरती. त्यामुळे ते एकदम जे काही ऍक्टिव्हिटी त्यांची करत असतात, खेळत असतात किंवा जे काही करत असतात, त्यावेळेला उठून एकदम शांत बसून त्यावेळेला समजायचं की तुमच्या बाळाला शी आलेली आहे. सरळ उठवायचं पटकन आणि बाथरूम मध्ये घेऊन जायचं. काहीही वेळ घालवायचा नाही. खूप वेळा असं होतं की बाळ आपण जसं बॉटी सीटवर बसतो किंवा टॉयलेट सीटवर जाऊन बसतो, त्या टाइप मध्ये बसतो. कारण त्याला माहित नसतं की आपल्याला टॉयलेट सीटमध्ये जायचं आहे किंवा त्यावेळेला लहान मुलांना नाही समजत की आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे. सो जर तुम्ही तुमच्या बाळाला पॉटी ट्रेन करत आहात आणि छान त्याला माहिती आता पडलंय, की हां बाबा असं बसून शी करायचं, असं बसून सू करायचं. तर ते बाळ तसं वागण्याचे जे हावभाव आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. जर तुम्ही तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितलात, ओळखलात आणि त्यांना लवकरात लवकर बाथरूममध्ये घेऊन गेलात, तर तुमची पॉटी ट्रेनिंगची जी जर्नी आहे, ती सोपी होऊन जाते. की तुमच्या बाळाला जर अजिबात कॉन्स्टिपेशन नाहीये किंवा अजून काहीच त्रास नाहीये, बाळाच्या चेहऱ्यावरती काही हावभाव नसतात. हा बाबा पटकन आली, पटकन झाली असं होऊन जातं. तर त्यावेळेला हावभाव बघून बाळाला पॉटी ट्रेन करणं खूप कठीण जातं. मग अशा वेळी तुम्ही शेड्यूल करू शकता. म्हणजेच काय, की बाळ सकाळी उठलंय, तर बाळाला बाथरूममध्ये घेऊन गेलं किंवा संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमाला तुम्ही तुमच्या बाळाला बाथरूममध्ये घेऊन जाताय आणि बाळाला सांगताय, की "हां बाबा आता आपल्याला शी करायचं आहे" किंवा अजून कोणती गोष्ट. तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला मॉर्निंगमध्ये शीला घेऊन जात असाल, तर काही गोष्टी तुम्ही करू शकता. जसं की तुम्ही तुमच्या बाळाला थोडंसं कोमटसं तूप देऊ शकता, की खायला आणि नंतर मग तुम्ही तुमच्या बाळाला शीसाठी घेऊन जाऊ शकता. जर तुमचं बाळ दूध पित असेल, तर कोमट दुधामध्ये थोडंसं तूप टाकलंय आणि तेवढं पियालंय त्याने 1 चमचा, 2 चमचे किंवा 1 ग्लास, अर्धा ग्लास जेवढं पियालंय तेवढं दिलंय आणि मग बाथरूमला घेऊन गेला तर चांगली गोष्ट आहे. लवकर शी येते. थंडीचे दिवस आहेत आणि मग तुम्ही तुमच्या बाळाला थोडंसं कोमट पाण्यामध्ये 1-2 थेंब लिंबूचे टाकून दिला तर त्यानेही पोट मस्त साफ होतं. सकाळी उठल्या-उठल्या थोडंसं पाणी पिलं. त्याने सुद्धा काय होतं, की बाळाला शी व्हायला मदत होते, बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही. पॉटी ट्रेनिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, की लहान असो किंवा मोठी माणसं असो,
टॉयलेट सीटवर अर्धा तासाच्या वरती किंवा अर्धा तास सुद्धा बसू नका. त्याने तुम्हाला स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो तुमचं बाळ जर लहान आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाला पॉटी ट्रेन करत असाल, तर अजिबात तुम्हाला तुमच्या बाळाला 2 तास, 1-1, 2-2 तास टॉयलेट सीटवर बसवून ठेवायचं नाहीये. का? कारण त्याने बाळाला एक वेगळीच सवय लागते. खूप उशीर टॉयलेट सीटवर जाऊन बसण्याची सवय लागेल आणि ते पुढे जाऊन तुमच्या बाळासाठी चांगली सवय नाहीये. सो कृपया करून बाळाला 1 ते 2 तास सीटवरती बसवून ठेवू नका. ज्या वेळेला बाळाला शी येईल, त्यावेळेला बाळाला शी करू द्या. तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे बाळाचं जेवण जे काही आहे, सॉलिड जे काही आहे, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता, बीट देऊ शकता, लाल भोपळा देऊ शकता. पर्सनल एक्सपिरियन्स सांगते, की जर तुम्ही तुमच्या बाळाला लाल भोपळा दिला, तर जर बाळाला कॉन्स्टिपेशन होत असेल, तर तो त्रास निघून जातो. कारण माझ्या बाळाला अजिबात कॉन्स्टिपेशन नाहीये. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बाळाला जेवढ्या भाज्या देऊ शकता जेवणामध्ये, तेवढ्या भाज्या तुम्ही तुमच्या बाळाला द्या. एक टाइम तरी डाळ भात किंवा पातळसर जेवण द्या. आता गरमी आलेली आहे, तर लहान मुलांना खूप पाणी लागतं, की हा बाबा आपण सुद्धा खूप पाणी पितो. तर अशा वेळी लहान मुलांना काही पिण्याच्या वस्तू तुम्ही देऊ शकता, जसं की ताक आहे, लस्सी आहे किंवा घरगुती अजून कोणत्या ड्रिंक देऊ शकता, जे थंड असतील. म्हणजेच काय, बर्फातलं नाही. आणि बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. जेवणामध्ये शक्य तितकं लिक्विड ऍड करायचा प्रयत्न करा. शक्य तितकं पातळसर किंवा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये डाळ देऊ शकता बाळाला, सूप देऊ शकता बाळाला. खूप साऱ्या गोष्टी देऊ शकता जर बाळाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर. आणि प्रयत्न करा बाळाला कॉन्स्टिपेशन नाही झालं पाहिजे. पॉटी ट्रेनिंग करताना तुमच्याकडे काय गोष्टी असल्या पाहिजे? ही गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे बी पेशन्स. पॉटी ट्रेनिंग करत आहोत, त्याला वेळ लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःवरती संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा असं होतं, की आपण नवीन पालक असतो, बाळ लगेच उठलंय, निघून गेलंय, खूप सारी चिडचिड झाली किंवा बाळाला कसं हँडल करायचंय ते येत नाहीये. त्यामुळे बाळ सुद्धा चिडचिड करतंय, तुम्ही सुद्धा चिडचिड करताय आणि की चक्क बाथरूममध्ये रडायला येतं, की बाबा एवढे प्रयत्न करतोय तरीही पॅन्टूमध्ये शिकवतायत. अशा वेळी चक्क रडायला येतं किंवा ज्या वेळेला आपण आपल्या बाळाला पॉटी ट्रेनिंगसाठी घेऊन जातो किंवा पॉटीसाठी घेऊन जातो, त्यावेळेला बाळ बोलतो, "मला मम्माशी येत नाहीये." आणि मग बाळ सुद्धा रडायला लागतं आणि मग आपण सुद्धा थकून रडायला लागतो. आपण पण विचार करतो, "सोड ना यार, जाऊ दे, जेव्हा यार, जाऊ दे. हे आपल्याला नाही होत आहे." अशी सुद्धा परिस्थिती येते. तर त्यामुळे स्वतःवरती संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पॉटी ट्रेनिंग तुमची जेवढी आनंदी कराल, जेवढी छान कराल, बाळासाठी आणि तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जर बाळ पॉटीसाठी गेलं आणि तिथे थांबत नाहीये, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघा, की तुमचं टॉयलेट साफ आहे ना? कुठला वेगळा वास येत नाहीये ना? वगैरे असलं तर बाथरूममध्ये गेलंय आणि विशिष्ट वास बाळाला आलेला आहे, तो तुम्हाला नॉर्मल वाटतोय, पण बाळाला वेगळा वाटतोय. खूप वेळा आपण काही एअर फ्रेशनर वगैरे आणून ठेवतो. त्याचे स्ट्रॉंग स्मेल असतात, जे बाळांना सूट होत नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तर बाथरूम क्लीन करू शकता. दुसरी टिप ही आहे, की तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये काही स्टिकर्स गाडींचे स्टिकर लावलेत. तर असे तुम्ही छानसे स्टिकर लावू शकता. बाळाला घेऊन जेव्हा पॉटी सीटवर बसता, त्यावेळेला बाळाला तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता, जेणे की बाळ थोडा वेळ का असेना बाथरूममध्ये बसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 आणि 2 दिवसामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी खूप संयम लागतो स्वतःवरती, स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो आणि जर कधी ॲक्सिडेंटली बाळाने कुठे शी केलं, चड्डीमध्ये म्हणा किंवा पॅन्टूमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, तरीही बाळावर ओरडू नका. स्वतःला शांत करा आणि पुढे जा. आणि जर बाळाने स्वतःहून शी झाले असं सांगितलं, स्वतःहून पॅन्टू काढली आणि बाथरूममध्ये जाऊन बसलं, तर अशा वेळेला तुम्हाला स्वतःला सुद्धा आणि बाळाला सुद्धा छान फील करवायचं आहे. बाळाला छान-छान बोलायचं आहे, बाळाचं कौतुक करायचं आहे, ज्याने की बाळ ती गोष्ट पुन्हा करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला रिवॉर्ड देताना लक्षात ठेवा, की
त्याला कोणती वाईट सवय लागणार नाही. खूप वेळा रिवॉर्ड असे असतात, की "हां बाबा, मी तुला एक चॉकलेट देते, मी तुला एक Cadbury देते किंवा एक आईस्क्रीम देते." असे रिवॉर्ड ठरवू नका. तुम्ही तुमच्या बाळाला मिठी मारू शकता. लहान मुलांना मिठी मारायला खूप आवडतं. तर तुम्ही तुमच्या बाळाला मिठी मारू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला फिरायला घेऊन जाऊ शकता. ह्या अशा गोष्टी तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता. की पॉटी ट्रेनिंग करताना पॉटी सीट, पॉटी कव्हर घेणं गरजेचं आहे का? काय बरं करायचं? पॉटी सीट घ्यायची का? तर पॉटी सीट घेणं किंवा पॉटी कव्हर घेणं हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. जर तुम्हाला ते परवडत असेल किंवा तुमच्या घरात जागा आहे ते ठेवण्यासाठी, तर तुम्ही घेऊ शकता. माझा अनुभव मी सांगते, की माझ्याकडे अजिबात कोणती पॉटी सीट नाहीये, पॉटी कव्हर नाहीये आणि माझ्या घरामध्ये टॉयलेट जे आहे ते इंडियन टॉयलेट आहे. तरी सुद्धा मी माझ्या बाळाला पॉटी ट्रेन केली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे तेवढे पेशन्स असतील, तेवढे पेशन्स असतील, जर तुमचं आणि तुमच्या बाळाचं कम्युनिकेशन खूप चांगलं असेल, तुम्ही तुमच्या बाळाला खूप छान एंगेज करू शकता, तुम्ही तुमच्या बाळाशी चांगलं बोलू शकता, तर तुम्ही तुमच्या बाळाला कोणतीही ट्रेनिंग, कोणत्याही गोष्टीशिवाय देऊ शकता. आणि तर मी तुम्हाला सांगेन, की पॉटी ट्रेनिंग करणं हे जरी खूप अवघड काम दिसत असलं, तरीही अवघड काम नाहीये. मिनिमम 15 दिवस, 1 महिना तुम्हाला लागू शकतो. मिनिमम 15 दिवस. जास्तीत जास्त 1 ते दीड महिना तुम्हाला लागू शकतो. जर तुमच्या बाळाला कॉन्स्टिपेशन किंवा अजून काही असेल तर. तुम्हाला अजिबात घाबरायचं नाहीये. जे काही करत आहात ते रोज करायचं आहे. आणि जर तुमच्या बाळाची तब्येत बिघडली आहे किंवा तुमची तब्येत बिघडलेली आहे किंवा तुम्ही बाहेर कुठे जाणार आहात, तर पॉटी ट्रेनिंगला सुरुवात करू नका. आजच्या दिवशी एवढंच होतं. तर तुम्ही तुमच्या बाळाला टॉयलेट ट्रेन केली आहे का? नसेल केलात तर माझा व्हिडिओ बघून घ्या. तुम्ही तुमच्या बाळाला पॉटी ट्रेनिंग केली आहात का? नसेल केलात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती युजफुल राहिला हे मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आता उन्हाळा आलेला आहे, तर तुम्ही तुमच्या बाळाला डायपर फ्री करू शकता. तर ह्याच्यावरती मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्ही कमेंट केलात की तुम्हाला डायपर फ्री करण्याबद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ हवे आहे, तर लवकरात लवकर घेऊन येईन. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे. थँक यू सो मच. बाय बाय.